आणि राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली। अजित पवार यांनी ही घोषणा केली। त्यानंतर आता मुक्ताईनगर तहसील कार्यालयामध्ये सकाळपासूनच शिधापत्रिका दाखले आणि कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी याची अंमलबजावणी प्रशासनाच्या वतीने सुरू आहे। यातच मुक्ताईनगरच्या महसूल विभागाच्या कार्यालयामध्ये शिधापत्रिकाच्या विविध दाखल्यांसाठी सकाळपासून गर्दी पाहायला मिळते। प्रशासनाच्या वतीने देखील या ठिकाणी दाखले देण्याचे काम सुरू आहे। मुक्ताईनगरच्या तहसील कार्यालयामध्ये सध्या आपण आहोत। शेतकरी असोत किंवा सर्वसामान्य नागरिक असो, या ठिकाणी शिधापत्रिकेच्या विविध दाखल्यांसाठी सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। सकाळपासून लांबच लांब रांगा या निमित्त मुक्ताईनगरच्या तहसील कार्यालय असो तसेच महसूल विभागाच्या कार्यालयामध्ये आपल्याला पाहायला मिळते। राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी मुक्ताईनगरमध्ये देखील सुरू झालेली आहे। त्यानिमित्त मोठ्या प्रमाणात मुक्ताईनगरच्या तहसील कार्यालयावर विविध दाखल्यांसाठी गर्दी पाहायला मिळते। रवी गोरे, TVN मराठी, मुक्ताईनगर, जळगाव।